नमस्कार लाडक्या बहिणींनो, यश आलदरे या न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केलेला आहे। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑफिशियलपणे ही माहिती दिलेली आहे। 1 कोटी महिलांच्या खात्यात 17व्या हप्त्याचा लाभ जमा होणार आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने 4041 कोटीचा निधी मंजूर केला आहे, पण नोव्हेंबरच्या हप्त्याचा वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले की नोव्हेंबरचा हप्त्याचे वितरण 4 नियमानुसार करण्यात येणार आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही। नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता सरसकट वाटप होणार नाही। आता ज्या महिला या 4 नियमात बसतील, ज्या महिला हे 4 नियम पाळतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहे। तसेच या 4 नियमामधून बाहेर निघालेल्या महिलांना याचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे, अशी माहिती देण्यात आली। सरकारने पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात 2,500 रुपयांचे विशेष अनुदान देखील टाकण्याची सूचना दिलेली आहे। आता 4 नियमात बसणाऱ्या महिलांना 1500 रुपये तर मिळणारच, पण त्याचबरोबर 2,500 रुपयांचा विशेष अनुदान देखील मिळणार। त्यामुळे जे 4 नियम महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की आचारसंहितेमध्ये पैशाचे वितरण करायचे असल्यामुळे याचा विचार हे वेगळ्या पद्धतीने आहे। फक्त 20 जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचे वितरित होणार आहेत। 5 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता उशिरा मिळणार आहे। आता जे लोक 20 जिल्ह्यांमध्ये राहतात ची 100% लॉटरी लागणार आहे, कारण की त्यांना आज किंवा उद्या येणाऱ्या 2 दिवसात 1500 रुपये आणि जर 4 नियम बसले तर 2500 रुपयाचे विशेष अनुदान देखील मिळणार। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सुरुवातीला 20 जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 दिवसामध्ये वितरित पैसे होणार आहेत। फक्त हे 4 नियम पाहून घ्या, असा कडक इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी आता दिला आहे। कारण की झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी KYCची जी अंतिम मुदत दिली होती त्याला वाढ दिली आहे। KYCची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर होती, आता ती वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता KYC करण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। सरकारने KYCची मुदत वाढवून दिली, एक प्रकारे महिलांसाठी टेन्शन कमी केले। मुख्यमंत्री म्हणाले की आता महिलांना अडचणी येत होत्या KYC करताना, तर त्या अडचणी नये, पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी काही नियमामध्ये आम्ही बदल करणार नाही, हे प्रत्येक महिलाला लागू होणार आहे। कोणत्याही महिलाला यामधून सुटका नाही, अशी स्पष्ट माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही जर या 4 नियमात बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4 नियम लागू केल्यामुळे आता 20 लाख लाडक्या बहिणीचे अर्ज जे आहेत ते करण्यात आले आहेत। महिला बाल विकास विभागाकडून 4 नियमाचे ते करत आहेत आणि त्याप्रमाणे सकाळ 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी ज्या होत्या त्या अपात्र होत गेलेल्या आहेत। आता हा आकडा जवळपास 1 कोटी होऊ अधिक, त्यामुळे 1 अधिक महिला अपात्र होणार आहेत। त्यामुळे महिलांचे टेन्शन आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे। सर्व महिलांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार, कारण की एका शहरातल्या 50% महिला पात्र होतील आणि 50% महिला सरसकट अपात्र होणार आहे। सरकारने लावलेल्या 4 नव्या नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्त्याची विशेष यादी तयार केली आहे। त्यामुळे आता जे पहिले नियम आहे, दुसरे नियम आहे, तिसरे नियम आहे, चौथे नियम आहे, 4ही नियम महत्त्वाचे आहेत। तर 4 नियमात बसणाऱ्या महिलाला त्यांना 1500 रुपये तर मिळणारच, पण त्याच बुजणार आहे, कारण की 1500 नाहीत, त्यांना 1500 आणि 2,500 रुपयांचा विशेष अनुदान मिळणार। 4 नियमात बसणाऱ्या महिला ज्या ते
राहिले आहेत ते देखील मिळणार आहेत. पण ज्या महिला या 4 पैकी नाहीत त्यांना हप्ता इथून पुढे मिळणार नाहीत, त्यांना विशेष अनुदान मिळणार नाहीत आणि कदाचित KYC केल्यानंतर त्यांची मागची जी पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय गंभीरपणे नियम लावले आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर एकही नियमाचे जर तुम्ही पालन करताना आढळले नाही तर तुमचे पैसे तर बंद होणार, 1500 तर मिळणार नाहीत, पण तुमचे मागचे पैसे वसूल होण्याचा धोका आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा. आणि व्हिडिओमध्ये आपण की नियम कोणते आहेत, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम, सगळे नियम आपण पाहणार आहोत. यापैकी पहिला जो नियम आहे तो आधार कार्डच्या संदर्भात नियम आहे. हा आधार कार्ड ज्या महिलांकडे आहेत त्यांच्यासाठी पहिला नियम. दुसरा नियम, या महिलांकडे रेशन कार्ड आहेत, रेशन कार्ड धारक महिलांसाठी दुसरा नियम लावण्यात आलेला आहे. तिसरा नियम जो आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे आणि चौथा नियम हा बँकेच्या संदर्भात आहे. तुम्हाला पहिला नियम फारसा प्रॉब्लेम होणार नाही. पहिला नियम आता पहा. पहिला नियम आता पहिल्या अंतर्गत जर पाहायला गेलं तर आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आलेत की आधार कार्डवर नाव चुकीचे आहे, आधार कार्डवर महिलांची जन्मतारीख बदललेल्या सरकारच्या लक्षात आले, किंवा बऱ्याच महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डचे नाव हे मॅच होत नाही आणि बँक खात्यावर पतीचे नाव आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार. तर हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा नियम आहे की रेशन कार्डची KYC महिलांनी केली नाही. सरकारच्या असे लक्षात आले की रेशन कार्डची महिलांनी अजिबात केलेली नाही. वेळोवेळी सरकारने सूचना दिली होती की तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तेथे नेऊन फिंगरप्रिंट मशीनवर अंगठा ठेवून तुम्ही एक प्रकारची KYC करून घ्यायची आहे. तुम्हाला करणे गरजेचे आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे पॅन कार्डचा आहे. आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेला आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लक्षात आहे. पहा, पॅन कार्ड ज्या महिलांनी काढलेले आहे आणि त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले आहे आणि आधार कार्ड कडे असल्यामुळे त्या आधार कार्ड ची माहिती घेतली जाणार आणि पॅन कार्ड तुमच्या खात्यात किती पैसे येतात आणि ट्रान्झॅक्शन किती होते हे सगळे समजणार आहे आणि त्याचवरून तुमच्या उत्पन्नाचा सगळा ठोका समजणार आहे. त्यामुळे तुमच्या देणार आहेत उत्पन्नावर सरकार लक्ष देणार आहेत आणि तुमचा लाभ बंद होणार. चौथा जो नियम आहे तो तुमच्या बँक खात्याविषयी आहे. बँक खात्यात किती पैसे ठेवले आहेत. बऱ्याचशा महिला काय करतात, हप्ता आला की काढून घेतात, तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नाही किंवा जी रक्कम आहे ती ठेवत नाहीत. त्याच्यामुळे हे चौथा नियम एक सरकारने बनवलेला आहे. तर हे 4 नियम होते. जर तुम्ही या नियमाचे पालन केला तर आणि तरच तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तर हे सर्व नियम लक्षात घ्यावे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट करावे. धन्यवाद.